श्री स्वामी समर्थ. मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूतीवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला जे भरभरून प्रेम दिलं ते इथून पुढे देवी अशी मी सर्वांना विनंती करते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे, तो माझ्या आईचाच आहे. माझी आई गेले 10 ते 15 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. आमच्या घरापासून केंद्र जवळच असल्यामुळे तिला स्वामी सेवा चांगल्या प्रमाणात करता येते आणि तिथले प्रत्येक कार्यक्रमात ती हजर असते. दत्त जयंती, स्वामी जयंती, तिथले पारायण, प्रहारे, हे सर्व ते सेवा ती मनातून करत असते. असेच काही दिवस गेल्याच्या नंतर साधारण 4 ते 5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळेस दत्त जयंतीचा हप्ता जवळ आला होता आणि केंद्रात सप्त्याची तयारी चांगली चालू झाली होती. तयारी चालू झाल्याच्या नंतर तिलाही पारायणाला बसायचं होतं अशी तिची मनातून खूप इच्छा होती आणि ती पारायणाला बसली सुद्धा. पारायणाला बसल्याच्या नंतर 7 दिवस तिचे खूप चांगले गेले. तिथल्या सेवा केल्या तिने, याग केले, प्रहारे केले, हे सर्व सेवा तिने मनापासून केल्या. आणि शेवटच्या दिवशी दत्त जयंती होती आणि त्याच्यामुळे ती पहाटे लवकर उठली आणि तिथलं पारायण वगैरे करून घरी आली. घरी येण्यासाठी निघाल्याच्या नंतरच रस्त्यामध्ये तिच्या पायाला ठेच लागली आणि ती खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडल्याच्या नंतर काही लोक तिथं आले आणि तिला उठवल्याच्या नंतर तिला काही उभं राहता येत नव्हतं कारण तिच्या गुडघ्याचे 4 तुकडे झाले होते. आणि शेजारच्या लोकांनी येऊन आम्हाला घरी सांगितलं की मावशी पडल्या आहेत. हे कळल्याच्या नंतर माझे वडील आणि भाऊ ताबडतोब तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर त्या दिवशी तिथे भुलेचे डॉक्टर नव्हते. भुलेचे डॉक्टर नसल्यामुळं ते बोलले की आता तुम्ही यांना ताबडतोब नगरला घेऊन जा. नगरला घेऊन जाण्यासाठी मग माझ्या वडिलांनी आणि भावांनी माझ्या आईला नगरला नेलं. नगरला नेल्याच्या नंतर माझ्या आईने खूप टेन्शन घेतलं होतं. त्याच्यामुळे तिची शुगर खूप वाढली. शुगर वाढल्यामुळे 5 ते 6 दिवस तिचं ऑपरेशन लेट झालं आणि स्वामींच्या कृपेने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने माझ्या आईचं ऑपरेशन देखील छान झालं. पण तरी देखील माझ्या आईच्या मनात अशी भीती होती की आता मला चालता येणार नाही, मला उठता येणार नाही, मला माझं आता काहीच खरं नाही, असं ती मनात विचार करत होती. आणि अशातच ती स्वामींचा धावा करत होती. ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा डॉक्टर स्वामींशी बोलत होती की स्वामी तुम्हीच माझ्याबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये चला, असा तिच्या मनात सारखा विचार चालू होता. आणि स्वामींच्या आशीर्वादाने तिचं ऑपरेशन देखील सक्सेसफुल झालं. ती घरी आली व्यायाम करून आणि तिच्या प्रयत्नांनी ती घरात चालू शकली. पण रोजच स्वामींना विनंती करायची की स्वामी मला तुमच्या केंद्रापर्यंत येता येऊ दे. असं तिचं चालू असताना आणि स्वामींच्या कृपेने ती 2 ते 3 महिन्यात चांगल्या प्रकारे चालू शकल्याच्या नंतर पुढच्या स्वामी जयंती आली. त्यावेळेस तिने केंद्रात जाऊन गुरुचरित्राचं पारायण केलं. गुरुचरित्राचं पारायण केल्याच्या नंतर ती स्वामींची सेवा मनापासून करत होती. आज माझी आई स्वामींच्या कृपेने धडधाकट आहे. हे केवळ स्वामीमुळेच झाले. ज्यावेळेस ती दवाखान्यामध्ये होती त्यावेळेस तिला लोक भेटायला येत होते. घरी आल्याच्या नंतर सुद्धा भेटायला येत होते. पण तिला बोलायचे की तुझ्या स्वामींनी असं कसं केलं की तू इतकी स्वामींची सेवा केली, स्वामींची सेवा मनापासून केली, तरी तुझ्या स्वामींनी तुला का पाडलं. आणि असं म्हणल्याच्या नंतर माझ्या आईला खूप वाईट वाटायची. ती बोलायची की तुम्ही माझ्या स्वामींना नाव ठेवू नका, मला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मलाच बोला, फक्त माझ्या स्वामींना काहीच बोलू नका. हा सर्व तिचा स्वामींवरचा विश्वास होता. अशक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.